राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वादळी पावसाने मोठा कहर केला आहे. चेंदवन गावात मेस्त्री कुटुंबाच्या 3 घरांवर औदुंबराचे प्रचंड झाड आणि भेडला माड उन्मळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. झाड कोसळताना झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन पावसाळ्यात घराचे छप्पर उद्ध्वस्त झाल्याने मेस्त्री कुटुंबावर उघड्यावर येण्याची वेळ आली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने पंचनामा केला असून नुकसानग्रस्त कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. काल साधारण 3:30 पावणे 4च्या दरम्यान चक्रीवादळ आलं. त्याच्यामुळे ते एकदम झाड अशी बुंदा मोठा होता, औदुंबराचं झाड होतं साधारण 45 वर्षापूर्वीचं, आणि ते अचानक 3 घरा कोसळल्यामुळे त्यातल्या त्यात आमच्या देवघराचं खूप नुकसान झालं. आणि दुसरं घरकुल योजनेचं माझी भाऊजाई गिरिजा महादेव मेस्त्री, त्यांचा मुलगा सदाशिव महादेव मेस्त्री यांचं घरकुल योजनेचं घर होतं, ते पूर्ण पत्रे वगैरे पडून नुकसान खूप झालं. ते आज काल पंचनामे शासकीय स्तरावर झालेले आहेत आणि सरपंच महाशय आमचे वैभव चंदवणकर यांनी त्यांच्या घरासाठी पत्र्याची वगैरे मदत केली. आणि इतर आता आमचं JCP लावून वगैरे आम्ही बाकी झाडं तोडण्याचं काम काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून अविरतपणे चंदवणातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि ते आता आम्ही उच्च पातळीवर आणि सर्व शुद्ध पातळीवर सर्व JCP आणून काम करत आहोत. माझा रिक्षा असल्यामुळे मी घरी नव्हतो, बाहेर गेलेलो. मला बायकोने फोन केला की असं झालं, घर म्हणजे झाड पडलं घरावर. म्हणून आलो आम्ही घरी घ्यायला. बघितलं तर हे सगळं म्हणजे देवघर तर पूर्णच गेलं. माझं घर होतं ते पण गेलं, बाजूचं घर एक गेलं, आणि आई खाली झोपलेली होती. नशिबाने आई वाचली त्याच्यात, म्हणजे झाड पडलं आणि त्याच्यानंतर पत्रे पडले. जरा घाबरले, जरा पायाला दुखापत झाली जरा त्याच्या. शासनाने आले व पंचनामा वगैरे करून गेले. तर बघूया कधी काय आहे का. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.